आपल्याला जो हा मंच आपल्याला जो हा मंच उपलब्ध करून दिला असे आपले सर्वांचे ग्रेट अपलाईन शामिंगळे सर यांचे सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. कारण त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट मिळाला, प्रोजेक्टमुळे हा मंच मिळाला. सरांनी आज 6 वर्ष झाले हा मंच आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांच्यामुळे आपल्याला एका वेळेत सगळ्यांना एक टायमिंग ठरवून दिला, त्या वेळेत येता येतं आणि विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळं कळतं सिस्टीम मध्ये काय चाललेलं आहे आणि आपल्याला करायचं काय. वेळेत अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहिले. हे आपलं कुटुंब एका ठिकाणी ठेवण्याचं काम केलं गेलं तर फक्त या मंचामुळं. आणि पाटील सर जे आपल्यासाठी खूप मोठे म्हणजे आदर्श असतात ना ते व्यक्ती आहेत. त्यांचे मी सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद मानते, कारण ते आलेले अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं ना आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचं काम केलं. आपलं मेटावेल एक परिवार झालेला आहे. तो परिवार एकदम सुंदर पद्धतीने त्यांनी सगळ्यांचे मत, जसं म्हणजे म्हटलं जातं ना, एक कुटुंब जर एकत्र ठेवायचं असलं ना, तर कर्त्या पुरुषाला आहे ना कुटुंबातल्या सगळ्यांची मनधरणी करावी लागते. सगळ्यांच्या मनाचा विचार करावा लागतो. त्या पद्धतीने सरांनी इंगळे सर आणि पाटील सरांनी दोघांनी मिळून जे आपल्या ह्या कुटुंबाला एका ठिकाणी एका छताखाली आणण्याचं काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण सर्वजण आपला जो अमूल्य वेळ देताय या मीटिंग साठी, देतायत म्हणजे काहीतरी स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे राहिलेत आणि अपेक्षा आहे हा प्रोजेक्ट ते पूर्ण करेल. ज्यांनी आज आपल्याला ह्या प्रोजेक्ट साठी आमंत्रित केलं असेल ना, त्यांचे सगळ्यात आधी धन्यवाद ना. कारण देव कधीच स्वतःहून आपल्या मदतीला धावून येणार नाही, कारण आपण एवढे साधू संत नाही, महात्मे नाही, किंवा एवढे म्हणजे काय म्हणतात भक्त नाही मोठे का भगवंताला हाक दिली आणि तो धावत येईल आणि आपल्याला मदत करेल. कोणीतरी जे व्यक्ती आपल्याला आज ह्या प्रोजेक्ट मध्ये घेऊन आलेले आहे, मीटिंगचं ज्यांनी आमंत्रण दिले त्यांचे धन्यवाद माना, कारण तेच भगवंताचा एक दुआ आहे आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आलेले. त्यांचे धन्यवाद मानून आपण ह्या प्रोजेक्ट कडे वळू. माझं नाव सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही दोघं मिळून हा बिझनेस लोणी या गावातून करतोय. तर अतिशय सुंदर आणि सोपा बिझनेस आहे. आम्हाला पण खूप प्रश्न पडले होते, परंतु त्या प्रश्नांचं उत्तर आहे आपल्याला शोधावं लागतं. आपल्यावर जर संकट आले ना, तर तुम्ही गावभर सांगत फिरा, पण ते प्रश्न आहे ना गाव कोणीच सोडवित नाही आणि पाहुणे रावळे पण सोडवित नाही. ते प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. आमच्यावर पण खूप संकट आले ते, खूप प्रश्न आले ते, असंख्य यातना झाल्या होत्या जीवनात. खूप काही कमवलेलं आणि ते गमावल्यानंतर जे दुःख असतं ना, ज्यांनी कमवून गमावलंय ना त्यांनाच ते कळणार आहे. कारण सोपं नसतं माणूस वर जाऊन खाली येणं आणि पुन्हा सुरुवात करणं. कुठंतरी वयाची मर्यादा पडते आणि मनाची पण मर्यादा पडते आणि समाज पण खूप मर्यादा टाकतो माणसापुढं. त्याच परिस्थितीतून आम्ही नवरा बायको चाललेलो होतो. कमवायची खूप इच्छा होती म्हणून खूप काही कमवलं होतं. करोडपतीचा शिक्का आधीच लागला, कारण दुकानं खूप मोठ्या लेवलवर होते. चांगला बिझनेस चालू होता, परंतु जीवनात येणाऱ्या अडचणी ह्या सांगून येत नसत्या. वय कमी आणि अनुभव कमी असल्यामुळं पण खूप पैसा हातात आला गेला. आणि काय म्हणतात ना, एक गुरु असावा जीवनामध्ये, तेच न लाभल्यामुळे योग्य वेळेत आमचे जीवन भरकटलं गेलं. आणि नको त्या लोकांकडे पैसा गुंतला गेला, नको त्या लोकांवर विश्वास ठेवला गेला आणि आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो गेलो. आणि अचानक खूप मोठा जीवनात लॉस झाला आणि तो भरून काढणं शक्यच वाटत नव्हतं. म्हणजे अशक्य झालं होतं ते. कारण मन खचलं होतं आणि समाजातून जी येणारी प्रतिक्रिया होती पाहुण्या रावळ्यातून, त्यांनी आम्ही दोघं पण पूर्ण खचलेलो होतो. परंतु मी शामिंगळे सरांचे खूप धन्यवाद माने, पण त्यांनी आम्हाला या प्रोजेक्टच्या लायक समजलं आणि आम्हाला प्रोजेक्ट दिला आणि तो आम्हाला समजून सांगितलं आणि आमच्याकडून तो रन करून घेतला गेला. त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आता हा प्रोजेक्ट मध्ये आलो आम्ही, त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडला होता. प्रोजेक्ट तर करायचा एकही रुपया नव्हता. जे नवीन व्यक्ती येतात ना त्यांच्या सगळ्यांपुढे हा प्रश्न पडतोच. कारण का पडतो? आपल्याकडे पैसे नाही म्हणून. आतापर्यंत ज्या प्रोजेक्ट मध्ये, ज्या बिझनेस मध्ये, ज्या व्यवसायात, ज्या नोकरी होतो आपण, तिथं आपल्याला जर 10 आणि 5 आणि 20,000 आपल्याकडे शिल्लक नाहीये, तर मग आपण काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. कारण एक्स्ट्रा इन्कम जर असलं ना, तरच माणूस काहीतरी प्रगती करू शकतो. नाहीतर एका इन्कमवर फक्त 2 वेळेचं अन्न आणि जगणं एवढंच होईल. आपले स्वप्न पूर्ण नाही होणार. जे मोठे मोठे लोक आहेत ना, जगातल्या 10 लोकां म्हणजे श्रीमंत यादींमध्ये गणले जातात, त्यांच्याकडे जर आपण पाहिलं ना, त्यांच्याकडे एकच इन्कम सोर्स नाही. खूप ठिकाणावरून त्यांना पैसा येतो. ते
म्हणजे पैसा गोळा करतात आणि काही लाख करोडाचे मालक आहेत ते. आपण काय विचार करतो, नको 10-20 हजाराची नोकरी आहे, आबाद आहे, कोणाचं टेन्शन नाही, त्यात नोकरीत आपण सुखी राहू, नको डोक्याला हेडेक करायला. म्हणून आपण माग माग राहिलेलो आहे, आपले स्वप्न पूर्ण नाही झालेले. पण आपण जर थोडा मोठा विचार केला ना, जे मोठा विचार करतात, जे मोठे स्वप्न पाहतात ना, तेच मोठे होऊ शकतात आणि करोडपती होऊ शकतात. संकुचित विचारसरणी ज्याची असते ना, तो कधी समाजात मोठा होत नाही, नाव कमीत नाही आणि पैसा पण कमीत नाही. आपले कुठंतरी हे पडू द्या, लॉस येऊ द्या जीवनामध्ये, पैशाचाच लॉस येतो पण अनुभव खूप मोठा मिळतो, एवढं सत्य आहे. माणूस पुढे जर जायचं असलं, जिद्द असा, आज जर एका व्यवसायात लॉस झाला ना, तर दुसरी करण्याची तयारी ठेवा. कारण नाही तर काय असतं, लगेच नको मला तो व्यवसाय धार्जिन नाही, मला दुसरा नाही करायचा, लगेच कुठंतरी थांबून घ्यायचं. गरजा कमी करायच्या, स्वप्न संकुचित ठेवायचे, ती प्रवृत्ती नकोय. ह्या बिझनेस मध्ये लॉस आला म्हणून दुसऱ्या पण येईन असं नाही. करायला काय अडचण नाही, अनुभव तर येईल. आणि काय होऊन होऊन पैशाचं नुकसान होईल, कुठं म्हणून झालं नाही जीवनामध्ये. आता पण ज्या ठिकाणी होतो ना आपण, तिथं काहीतरी काम केलं करीत होतो, परंतु कोणीच काही झेंडे लावता नाही आले. ज्यांची झाली असं प्रगती ठीक आहे, होत असते. काहींचा अनुभव लक असतो आणि त्यांची हुशारी असते. काही काही असतात लडपणी एखादा बिझनेस करता, व्यवसाय करता, साहजिक खूप प्रगती होऊन जाते. परंतु जर पूर्णपणे नॉलेज किंवा पूर्णपणे पाठिंबा जर नसला, तर माणूस कुठंतरी ढासळतं. आणि त्या ढासळलेल्या परिस्थितीत आपल्याला कोणीही साथ देत नाही, एवढं सत्य आहे. आपल्यालाच साथ द्यावं लागते. आम्हाला बिझनेस मध्ये यायचं होतं, तर घरात 1 रुपया नव्हता. मग विचार मनात आला, आपल्याकडे एवढे वर्ष काम करून जर 1 रुपया शिल्लक नाही, तर मग हा बिझनेस आपण केलाच पाहिजे. का जर आपल्याकडे 2-3 करोड जर असते, तर मग ह्या बिझनेस कडे आपण वळलं पण नाही पाहिजे. पण नाहीये म्हणून तरी आपण केला पाहिजे. कारण हा करोडपती करणारा बिझनेस होता हे समजलं होतं. 1 रुपया खिशात नसताना व्याजाने पैसे घेतले गेले 60% आणि या बिझनेस मध्ये एंट्री केली ज्या दिवशी केली, त्या दिवशी पहिल्याच दिवशी आम्ही 6व्या घराने एंट्री केली होती. आता कोणी पण विचार करेल, एवढा यांच्याकडे पैसा होता का 6व्या घराने घ्यायला? पैसा तर 1 रुपया नव्हता, व्याजाने घेतलं, मी पहिल्यांदा सांगितलं. पण बिझनेस कळाला आता. बिझनेस मध्ये ना पैसा ओतावा लागतो, तेव्हा पैसा मिळतो, हे सत्य आहे. आपण जेवढं बिझनेस कडे जास्त शोरूम जर टाकलं ना, तर तिथे जास्त गिराईक येतं, व्हरायटी ठेवता येतं आणि खुश होतात कस्टमर पण, आणि बिझनेस चांगला चालतो. एखादी टपरी जर केली आणि त्या टपरीत कस्टमर येत नाही, आज जग सुधारलंय, त्याला लाइटिंग आणि तिथे देणार फॅसिलिटी याच्याकडे जगमगकडे जग वळालेलं आहे. मग आपण पण बिझनेस मध्ये येतोय, तर मग ऑलरेडी काहीतरी काम करत होतं 10-20 हजाराचं, पण आपल्या 10-20 हजारात आपल्या घरचा भागत नाही. मग आपल्याला मोठा बिझनेस करायचा, तर मोठा विचार केला पाहिजे. सरांनी समजून सांगितल्यामुळे आम्ही 6वं घर घेण्यास ठरवलं. 6व्या घराची किंमत होती त्यावेळेस 29,500. व्याजाने पैसे घेऊन सकाळी आयडी ओपन झाला, संध्याकाळपर्यंत 6 व्यक्तींची जॉईनिंग झाली. संध्याकाळी व्हॅलेटला 1,03,500 रुपये आले ते. तेच जर आम्ही पहिलं घर घेतलं असतं तर. सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही 1,03,500 घेऊ शकलो असतो का? नसतं घेतलं. एकदाच तर इन्व्हेस्ट करायची, एकदाच तर घर घ्यायचं, हा विचार का आपण करत नाही? हा माझा मुद्दा आहे. आपण पहिल्या घरांनी जॉईनिंग करतोय, मान्य आहे. कोणाकोणाची परिस्थिती नाहीये, ठीक आहे. त्यांच्याकडे कम्युनिटी असते, ते फास्ट पुढे येणार असेल ना, तर 100% त्यांनी तिथूनच सुरुवात करा. पण ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे आणि ज्यांना वाटतं का मी चांगल्या पद्धतीने हा बिझनेस करू शकतो, माझ्या ओळखी पण चांगल्या लेवलमध्ये आहे, माझे 4 लोक ऐकू शकतात, तर आपण मला वाटतं थांबू नये. पुढचं घर जर घेण्याचा प्रयत्न केला, तर आपलीच प्रगती होईल. घर घेण्यामागं कारण एकच, आपण ज्या घरात असतो त्याच्या पाठीमागचे सगळे घरं आपल्या मालकीची झालेले असतात. जिथं आपले माणसं होल्ड होतात, ते न होता आपल्याला सगळं पेमेंट घेता येतं. हे कसं काय आपण स्लाईड मध्ये बघणारच आहे. पण मी सांगते, आमचा अनुभव आहे. आम्ही गाव पातळीतले लोक, बाहेरून कुणीतरी आलंय मग आपल्याला सांगतंय आणि मग आपण ते ऐकू नये, नको थोडं करून पाहू, असा हा करून पाहण्याचा बिझनेस नाही, पैसा घेण्याचा बिझनेस आहे. आणि तो आपल्याला किती घ्यायचा आहे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जर ठरवलं ना, मला आत्ता 1 लाख पाहिजे एका तासात, तर आपण घेऊ शकतो. अशी कोणती नोकरी, असा कोणता व्यवसाय का तिथं आपल्या मनात आलं आणि मला अर्ध्या तासात 1 लाख रुपये पाहिजे आणि तो दिन, कुठलाच बिझनेस नाही आतापर्यंत, फक्त मेटावेल आहे. मग आपण का करू नये? एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे, एकदाच घर घ्यायचंय, एकदाच लॉगिंग आपल्या स्वतःला करायची आणि त्यात फक्त माणसं बिझनेस मध्ये आणायचे, जॉईन करायचे नाहीये, चैन सिस्टीम नाहीये. त्यांना बिझनेस द्यायचा. आपण ज्या व्यक्तीला ह्या सिस्टीम मध्ये आणतोय ना, त्याला आपण बिझनेस देतोय. फक्त सिस्टीम मध्ये चेंज मध्ये जॉईन कधीच नाही त्याला. एका खाली एक लेग नाही. 2x4 मॅट्रिक्स आहे. आपण आपले 2 आणि त्यांचे 2-2. इथं त्याचं काम लोकांचा पहिला प्रश्न असतो, ही चेन सिस्टीम आहे का?
आपल्याला ते समजून सांगता आला पाहिजे. 2x4 मॅट्रिक्स मी माझे 2 आणि त्यांचे 2-2, माझं काम संपतं. मला दुसरा माणूस मिळाला तर परत त्याचे 2-2 करून घेणं माझी जबाबदारी. आपल्याला शिकायचंय आणि लोकांना शिकवायचंय. मला माझी झेरॉक्स कॉपी बनवायची, एवढंच लक्षात ठेवायचं. मी जसं बोलतं तसेच माझे 4 व्यक्ती कशी बोलतील याच्यावर आपण लक्ष ठेवायचं. श्याम इंगळे सरांनी जेव्हा या प्रोजेक्ट मध्ये आले त्यावेळेस त्यांना पण वाटलं असेल का नाही मला लोक होतील का नाही, त्यांना पण प्रश्न पडला असेल ना. पाटील सर आहे त्यांना पण पडलाच असेल ना, मला कोण जॉईन होईल, होतील का लोक, नाही म्हणा. पण त्यांना आवडला, त्यांनी एंट्री केली, आज करोड कमवलीत ना. म्हणजे प्रत्येकापुढे हा प्रश्न पडतोच. कोणालाच काही इझी मिळत नाही, सहजासहजी मिळत नाही, सगळ्यांना अडचणी येतात. पण त्याच्यातून मार्ग हा काढावा लागतो, तो पण आपल्याला स्वतःलाच. एंट्री झाली, माणसं जॉईन होत गेले, त्यांना प्रोजेक्ट देत गेलो आणि चांगल्या प्रकारे इन्कम घेत गेलो. भरपूर काही कर्ज होतं, याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे लोकांचं देणं गेलं. एक कार पण अचीव्ह केली. आम्ही पण संकटात होतो. आता या मीटिंग मध्ये असणारे बरेचसे पैशाच्या आर्थिक अडचणी सापडलेले असतील, पण त्यांनी का विचार करू नये. जे जॉईन झाले त्यांनी तर खूप जोमाने काम करा, आणि अजून नवीन जे व्यक्ती आले असते अजून त्यांची जॉईनिंग नसताना, त्यांना मी विश्वासाने सांगते, आपलं जर काही स्वप्न राहिलेलं असेल ना अधुरं, तर 100% ते पूर्ण करण्याची जबाबदारी मेटावेलने घेतलेली. तर आपण फक्त काम करायची जबाबदारी घ्यायची. प्लॅन आलेला आहे, प्लॅनिंग करायचं आहे. ज्या ज्या कामात होतो तिथे झेंडे लागले नाही आपले कोणाचे, पण मी खात्रीने सांगू शकते का मेटावेल आपला खरंच आपल्या गावात नाही, समाजात कुठं तरी असा झेंडा लावेल ना आपला, करोडपती केल्याशिवाय सोडणार नाही. आपल्या खानदानातले पहिले करोडपती आपण होऊ शकतो. फक्त आपण कुठंतरी कमी पडतोय म्हणून आपण थोडा वेळ घेतोय. थोडं जर विचाराने काम केलं ना तर आपल्याला 100% करोडपती होता आहे. आता हा बिझनेस काय आहे, कसं एंट्री करायची, काय आपल्याला सगळं पाहायचंय. आता हा प्रोजेक्ट महत्वाचा म्हणजे हा डिजिटल प्रोजेक्ट आहे, सॉफ्टवेअर मध्ये काम चालतं. ह्या प्रोजेक्टचं नाव मेटावेल. मिस्टर लाडू सरांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये 14 वर्षांनी ब्लॉकचेनवर 13 वर्षाचं काम केल्याचा अनुभव आहे. मी मिस्टर लाडू सरांचे सगळ्यांच्या वतीने, मी माझ्या परिवाराच्या वतीने खूप धन्यवाद मानते. कारण आतापर्यंत लोकांनी फक्त मोठ्यांचा विचार केला, गरीबातल्या गरीबाचा विचार करणारे व्यक्ती यांचे आपण सगळ्यांनी खूप धन्यवाद मानले पाहिजे. असे मिस्टर लाडू सर यांनी आपल्यासाठी हा प्लॅन केलेला आहे. प्लॅनिंग आपल्याला करायची आता आणि त्याच्यावर काम करायचंय. त्यांनी एक प्रोजेक्ट दिलाय, फक्त आपल्याला तो रन करायचा आहे. तर कशा पद्धतीने आपण ते नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहू. नेक्स्ट सर. आता आपण आधी कुठंतरी आज रोजी कामाला आहोत, कुठंतरी बिझनेस करतोय, काहीतरी करतोय, नोकरी करतो पण ते काय झालं, सेंट्रलाइज सिस्टम. तिथं काय आलं, कंपनी आली, एमडी सीएमडी ऑफिस, प्रोडक्ट, ऍडमिन, क्लोजिंग आणि बँक अकाउंट आलं. म्हणूनच आपली कधी प्रगती नाही झाली. कारण इथं टाइम फ्रीडम पण नाही, मनी फ्रीडम पण नाही. इथं आपल्याला ते देतील तो पगार घ्यावा लागतो, आणि तेवढ्याच पगारात आपल्याला जीवन जगावं लागतं. आपण 2 टायमाचं अन्न खातो, फक्त जगतो, मरत नाही. एवढेच आपले कोणते स्वप्न पूर्ण होईनात. मग आपल्याला आपले स्वप्न पूर्ण जर करायचे असेल ना तर आपल्याला डिसेंट्रलाइज मध्ये काम केलं पाहिजे. तिथे इकोसिस्टम क्रिएटर असतात, तिथे नो ऑफिस, नो प्रोडक्ट, नो ऍडमिन, नो क्लोजिंग आणि नो बँक अकाउंट. इथे सगळ्यात प्लस पॉईंट आहे ना, बँक अकाउंट नसल्याचा आहे. लोक आतापर्यंत फसले, बुडाले, त्यांना वाटतं आपण जर प्रोजेक्ट घेऊन गेलो ना, त्यांना वाटतं मी बुडल, फसल, या भीतीने लोक जॉईन होत नाही. आपण त्यांना हे समजून जर सांगितलं ना, ह्या प्रोजेक्ट मध्ये महत्वाचं म्हणजे बँक अकाउंटच नाही. लोक फसले कधी, एखादा व्यक्ती येतो एक प्लॅन घेऊन, तो सांगतो आपले 10-20 लोकांचे पैसे गोळा होतात, 20, 5, 25 लाख रुपये त्याच्या अकाउंटला टाकले जाते, तो व्यक्ती पळून जातो परदेशामध्ये. मग आपण बुडतो, फसतो. परंतु आपल्याला एक समज पाहिजे, आपण काय आपल्या अकाउंटला 10-20 लाख रुपये जर आले तर कोणाची नीतिमत्ता ढासळणार नाही. लोक आज अशा आर्थिक परिस्थिती हे झाले तर घरातल्या घरातल्याला फसवू राहिले. त्याच्यामुळं इतरांचे पैसे घेऊन का पळून जाणार नाही, हा साहजिक मुद्दा आहे. आपण जर अकाउंटला टाकले तर तो पळून जाऊ शकतो. परंतु आपल्या सिस्टीम मध्ये जर अकाउंटच नाही, आपल्याला कोणाच्या अकाउंटला पैसेच टाकायचे नाही, तर पळून जाईल कोण, इथं आहे का कोणी वरती मालक, आहे का आपल्या सिस्टीमला मालक, आहे का, महत्वाचं. जे मिस्टर लाडो सर ते आपल्या सारखेच क्रिएटर आहेत, त्यांना पण मालकी अधिकार नाही. ते आपल्यासारखे समाधिकारी झालेले. समाधिकारी झाल्याचं आपल्याला माहिती आहे. आपण समान अधिकाराचा वोटिंग करीत असतो. ज्याला वोटिंग करण्याचा अधिकार आहे ते समान अधिकारी असतात. म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये हे जर समजून सांगितलं गेलं ना, की इथं बँक अकाउंट नाही, केवायसी नाही, त्याच्यामुळे आपण घाबरायचं काही कारण नाही. याच्यामध्ये आपण हा बिझनेस करायला काही एक हरकत नाही. एवढं जरी समजून सांगता आलं ना तर 50% लोक तिथं कव्हर राहतात. काय झालेलं आहे, मानसिकता फसण्याची झालेली. आपल्याला त्यांना त्याच्यातून फक्त बाहेर काढायचंय. आपला प्रोजेक्ट किती विश्वासाचा आहे हे विश्वास त्यांना पटवून द्यायचा. कारण लोक फसल्यामुळे ना
चांगलं सोन्यावर पण विश्वास ठेवणार नाहीये. मग आपल्याला हे फक्त पटून जरी देता आलं ना तरी आपलं 100% तिथं काम होऊ शकतं. नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट आपला पूर्णतः ब्लॉकचेनवर आधारित आहे. आता ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय? असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो. तो लेझर टेक्नॉलॉजीने एका चैन सिस्टीम मध्ये हॅश पद्धतीने एकमेकाला कनेक्ट केलेला असतो. तिथे एडिट करता येत नाही, डिलीट करता येत नाही, फेरफार करता येत नाही. म्हणजे ही डिजिटल खातावणी. पूर्वीच्या काळी मुनीम जे असायचे ते हाताने लिहायचे. 100 रुपये असले तिथे एक शून्य दिलं ते 1,000 होते. 1,000 जर असलं तिथे एक शून्य दिलं तर 10,000 असे होत होते, करता येत होते. परंतु ही डिजिटल खतावणी, या खतावणीमध्ये कोणालाही फेरफार करता येत नाही, बदल करता येत नाही. आता पंतप्रधान मोदी जरी म्हटले ना मला या प्रोजेक्ट मध्ये बदल करायचा आहे, फेरफार, त्यांना तो अधिकार नाही. आपल्याला जर काही बदल करायचा असला तर काय होतं, आपली वोटिंग होती, समान अधिकार आपल्याला दिलेला आहे. या सिस्टीम मध्ये कोणालाही बदल करता येत नाही, फेरफार करता येत नसल्यामुळे ही सिस्टीम लॉंग लाईफ चालणार आहे. कुणीच तिला काही बंद करू शकत नाही. आता ही सगळी नेटवर चालते, इंटरनेटवर. आता इंटरनेट जगाचं कधी बंद पडेल का? आपल्याला वाटतं आणि शक्यता आहे का ती बंद पडण्याची? कारण पूर्ण जग जर इंटरनेटवर चालतंय तर ते बंद नाही पडणार, आणि ते बंद नाही पडत तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बंद नाही पडत. आता ही ब्लॉकचेन G20 संमेलन मध्ये स्वतः मोदी सरकारने त्यांना या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला मान्यता दिली. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे शिक्षण 4 वर्ष, 4.5 वर्षाची डिग्री पुणे विद्यापीठामध्ये चालू झालेली. जागरूक राहिलं पाहिजे काय चालू आहे समाजात. याला काही खरंच आहे का, अर्थ आहे का या सिस्टीमला? आपण शहानिशा केली पाहिजे. आता ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अधिक माहिती जर पाहिजे असेल, आपण गुगलवर जा ना, सर्च करा, तिथं काय आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, त्याच्यात असलेलं प्रोजेक्ट काय असतं, आणि हे प्रोजेक्ट सिस्टीम आधी कुठं वापरली गेली का, आपण याचा अभ्यास केला पाहिजे. 2008, 9, 10च्या सुमारास बिटकॉइन आला होता. 6 पैशाला होता. तो पण ब्लॉकचेन वर आधारित होता. आपल्या भारताने बॅन केला, अमेरिकेने बॅन बॅन केला. आपल्याला नको होती ती करन्सी. का तर आपल्याला वाटायचं आपला रुपया मोठा, अमेरिकेला वाटायचं त्याचा डॉलर मोठा, म्हणून आपण दोन्ही देशांनी तो स्वीकारला नाही. परंतु इतर देशात तो स्वीकारला गेला, त्याचं घेवाण होत राहिली. 6 पैशाची वस्तू 1 करोडच्या पुढे जाऊन आली. म्हणजे आपण स्वीकारली नाही म्हणून थांबली की ती वस्तू? नाही, का नाही थांबली, तर ती फक्त ब्लॉकचेन मध्ये असल्यामुळे. त्याच पद्धतीने आपला पण प्रोजेक्ट ब्लॉकचेन मध्ये आहे, म्हणून याला कुणी बंद करू शकत नाही, थांबू शकत नाही. मग आपल्याला सिस्टीम मध्ये काम करायला अक्षरशः डोळे झाकून जरी केलं ना तरी आपली फसवणूक होणार नाही. आता आपल्याला एंट्री करायची प्रोजेक्ट मध्ये, त्यावेळेस काय होतं, प्ले स्टोअर वर जाऊन हे 3 व्हॅलेट जे समोर दिसतात त्यातलं एक व्हॅलेट आपल्या मोबाईल मध्ये ओपन करायचं असतं. ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामास्क. हे डिसेंट्रलाइज वॅलेट, यातलं एकच वॅलेट आपल्या मोबाईल मध्ये ओपन होतं. ओपन केल्यानंतर 12 अंकी की येतात. आता ज्याचा आयडी ओपन होतोय, अपलाईन त्यांची डाऊनलाईन, एका व्यक्तीकडे गेले, त्याला प्लॅन दिला, आवडलाय त्या व्यक्तीला, त्यांची जॉईनिंग करायची. तर पूर्णतः हँडलिंग मोबाईल पासून तर सगळं करण्याचं काम त्या नवीन व्यक्तीला जर करून दिलं, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. का तर नवीनच लगेच आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं, आणि जमल्याचा आनंद जो असतो ना, तो माणसाला काम करायला हुरूप देतो. आपणच सहकार्य करायचं, आपणच सांगायचं, फक्त बटणं दाबायला त्यांना दाबायची, जेणेकरून त्यांना वाटेल मला जमले. काय होतं, बरेच वेळा ना अपलाईनच करतात आणि डाऊनलाईन कडे जरा हे होतं, आणि ते हँडल न केल्यामुळे त्यांना वाटतं मला जमेल का नाही, मग ते त्या प्रोजेक्ट पासून थोडे लांब राहतात. सुरुवातीलाच त्यांच्या हातात जर मोबाईल दिला आणि त्यांना करायला लावलं तर चांगलं राहील. त्यांना त्या 12 अंकी की येतात, त्या स्वतःच्या हाताने स्वतः लिहून घ्यायच्या आहे. त्याचा फोटो काढायचा नाही, स्क्रीनशॉट निघतच नाही, कारण ही डिजिटल की आहे, याला अजिबात कोणी फोटो काढायचाच नाही. आपल्याने आणि बरोबर गेलेलं कुणीच नाही काढायचं. म्हणजे जेणेकरून त्यांचे उद्या डाय चोरी गेले तर त्याचा आपल्यावर येणार नाही, आपण त्याला जबाबदार राहणार नाही. त्या की लिहिल्यानंतर त्या व्यक्तीची जबाबदारी या की जपून ठेवण्याच्या, त्याची लॅमिनेशन, झेरॉक्स मारणं, लॅमिनेशन करणं, ही पूर्णतः जबाबदारी त्या व्यक्तीची राहील ज्यांचा आयडी ओपन होतोय त्यांचा. आणि त्यांनी ती विश्वासू व्यक्तीला सांगून जिथे महत्वाचे कागदपत्र ठेवले जातात तिथे ते ठेवायची. आता ही की लागणार कशासाठी? आता एकदा आयडी ओपन झालाय ना, मग किची गरज काय पडणार आहे? हे पण त्यांना समजून सांगायचंय. समजा तुमचा मोबाईल फुटला, हरवला, चोरी गेला, किंवा आपल्याला नवीन मोबाईल घ्यायचा आहे, बदलला आपण, तर पुन्हा त्याच ठिकाणी समजा आज आपण पहिल्या घराने जरी जॉईनिंग केलेली, पण 7व्या, 8व्या, 10व्या घरापर्यंत, कदाचित 12व्या घरात गेलो आणि आपल्याकडे एवढा पैसा आला, आपल्याला मोबाईलच चेंज करायचा आहे. मग आपल्याकडे ह्या जर की असल्या तरच आपण ज्या घरात आहे त्याच घरात ते आपलं अकाउंट पूर्ण ओपन झालं पाहिजे, नाही तर बेचे पाडे पुन्हा चालू करावे लागतील. मग आपल्याकडे जर की नसल्या तर काहीच करता येणार नाही, दुसऱ्या मोबाईल मध्ये आयडी ओपन करता येणार नाही. म्हणून या की जपून ठेवायच्या, जेणेकरून उद्या आपल्या भविष्यामध्ये ते काम येणार आहे. घरातल्या विश्वास व्यक्तींना सांगायच्या पण या की कशासाठी लागणार आहे. नेक्स्ट सर.
आता याच्यात काही कारण आहेत हा प्रोजेक्ट बंद न पाडण्याचे. तर 100% पैसा कम्युनिटीमध्ये वाटला जातो. ब्लॉक चेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. नो ROI सिस्टीम, म्हणजे 1 लाखाचे 2 लाख करून मिळत नाही, 2 लाखाचे 4 लाख करून या सिस्टीम मध्ये मिळत नाही. प्रोजेक्ट जर चालला ना तरच क्रिएटरला पैसा जाणार आहे. बिझनेस करण्यासाठी अत्यावश्यक अँड्रॉइड फोन लागतो, जो आपल्याकडे सगळ्यांकडे आता सध्या आहे. आणि जर प्रोजेक्ट चालवण्यासाठी आपल्याला ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामास्क वॅलेटचे नॉलेज असलं तर आपण इझिली हा बिझनेस करू शकतो, प्रोजेक्ट चालू शकतो. नेक्स्ट सर. आता आपल्याला प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायची इथे आहे ना, आपल्याला जसं आपण गाळा खरेदी करतो त्याच पद्धतीने डिजिटल घर खरेदी करायचंय. एकदाच करायचंय ते. तसा गाळा एकदा खरेदी होतो, त्याची अमाऊंट दिली जाते आणि तो आपल्या नावावर एकदाच होतो. परंतु तो भाडेतत्वावर दिल्यावर तो गाळा, एकदा इन्व्हेस्ट केलेला गाळा वारंवार आपल्याला इन्कम द्यायला जसं तयार होतो, त्याच पद्धतीने याच्यातले जे 12 घरं, 12 स्लॉट, 12 गाळे जे आहे, त्यातलं एक घर एकदाच आपल्याला खरेदी करायचंय. ऑटो ऑर्बिटने आपण पुढे जातो, पुन्हा आपल्याला घर खरेदी करायची गरज पडत नाही. हे डिजिटल घर एकदा घेतल्यानंतर आपल्याला विकता येत नाही. सगळ्यात महत्वाचं, आपण आपल्या जबाबदारीचे घर घेतोय. पैसे परत आपले वसूल करण्यासाठी फक्त काम आणि कामच करणे, याच्या व्यतिरिक्त इथं पर्याय नाही. म्हणून प्रत्येकाला सांगितलं जातं कमीत कमी आपल्या लिंकचे 2 व्यक्ती जास्तीत जास्त किती पण आणा, म्हणजे आपल्याला इन्कम यायला चालू होतो. आता ही 12 घर आहे, त्यातले 8 घर S6 आहे, 4 घर S3 आहे. S6 का म्हटलं जातं तर 6 माणसं त्या घरामध्ये असतात, म्हणून S6 म्हटलं जातं पूर्णपणे. हा वर्किंग आणि नॉन वर्किंग प्लॅन आहे. आणि S3 जो आहे तो पूर्णपणे वर्किंग आहे. याला S3 का म्हणायचं, 3 माणसं लागतात म्हणून S3 म्हटलं जातं. आणि पूर्ण वर्किंग आहे, म्हणजे इथं फक्त अपलाईन आणि डाऊनलाईन हे 2च व्यक्ती मदत करतात आपल्याला घर भरायला. आता याच्यातलं एक घर आपल्याला एकदाच घ्यायचंय. याच्यातलं एक घर आपल्याला एकदाच खरेदी करायचंय. पहिल्या घराची किंमत आहे 5 डाय 10 डाय, दुसऱ्या घराची 18 डाय. असे पहिल्या घरापेक्षा दुसऱ्या घराची डबल, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याची डबल, अशी डबल डबल होत जाते. आपल्या खिशाला परवडल असं आपण कोणतंही घर एकदा खरेदी करू शकतो. आपल्याला कोणाचंही बंधन नाही. पण मोठं घर घेण्याचे फायदे काय ते आता मी सांगितले. नेक्स्ट सर. आता पहिल्या घराची किंमत 10 डाय आहे. आपल्या व्हॅलेटला येतात 9 डाय. मग एक डाय कुठं जातो आपला रॉयल्टी पोलला. आता रॉयल्टी पोल म्हणजे काय, पॅसिव्ह इन्कम साठी. उद्या आपण आज आपण नोकरीला नाहीये, रिटायर झाले, आपल्याला पेन्शन काय येणार नाही. मग आपल्याला पेन्शन पण आली पाहिजे, बिझनेस करतोय ना आपण. आपल्या पेन्शन येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपले काय यांनी काय सिस्टीम मध्ये काय केलं, रॉयल्टी पोलला 10%, हा रॉयल्टी पोल मध्ये 100% जमा होतो. पहिल्या घरामध्ये आपल्याला 9 डाय येतात आणि पूर्ण घर भरल्यानंतर किती येतात, 9 त्रिक 27 डाय येतात. म्हणजे इथलं आपले किती, 3 डाय रॉयल्टी पोलला जातील पहिल्याच घरामध्ये 3 व्यक्तीचे. अशा पद्धतीने रॉयल्टी पोल मध्ये पैसे पण जमा होतील, आपल्याला पहिल्या घरात 27 डाय पण येतील. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. आता ह्या स्लाइड मध्ये समोर दिसत त्या पद्धतीने आपण पहिल्या घरात पाहू. नियम काय 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 काम करायचंय आपल्याला. सगळ्या घरात एकच नियम आणि एकच काय काम आहे आपल्याला. 10 डायने आपली जॉईनिंग झाली समजा, आपल्याला प्लॅन आवडला आणि छोट्या घराने करायचं ठरलं, तर मोठ्या घराचा तर फायदा सांगितलं, पण छोट्या घराने केला, आपण इंटरेस्ट केली 10 डायनी. 10 डाय म्हणजे एका डायची किंमत 94 रुपये, 10 डायचे होतात 940 रुपये. आणि एक मॅटिक लागतं 100 रुपयाचं. असे मिळून होतात 1040 रुपये. आपली एंट्री झाली 1040 10 डायनी. आपल्याला एकच काम, एकच नेहमी का 2 व्यक्ती करायचे. पहिले जे 2 लाल गोळे दिसतात ते व्यक्ती केले, त्या 2 व्यक्तीला पण काय नेहमी तेच नेहमी. पण आपले ते 2 व्यक्ती जे लाल केलेले आहेत, त्या 2 घरचं पण पेमेंट आपल्याला नाही येणार, तर ते कोणाला जाणार आहे, अपलाईनला. सास बी कवी बहुते, आज आपण डाऊनलाईन, उद्या आपण अपलाईन होणार आहे, म्हणजे आपल्याला पण येणार आहे. मग आता आपले काय काम होतं 2 व्यक्ती करायचं, ते आपण केलं, इथे आपलं 50% काम झालेलं आहे. आता आपल्या त्या 2 व्यक्तीला आपण सपोर्ट करायचा आहे आणि त्यांच्याकडून 2-2 व्यक्ती करून घ्यायचे आहे. जे हिरवे गोळे दिसतात 3 आणि त्याच्या शेजारी एक दिसतो, असे 4 व्यक्ती त्या दोघांकडून 2-2 करून घेतल्यानंतर आपलं वैयक्तिक स्वतःच 100% काम संपतं. मग आपल्याला इन्कम किती येतो, तर ते 3 हिरवे गोळे दिसतात ते पूर्णतः आपल्याला इन्कम येत असतं. आणि जो 6वा व्यक्ती दिसतोय तो रिसायकल होतो, घरी कामं करतो, आपण पुढच्या घरामध्ये जातो. आपल्याला इथं तिघांचं पेमेंट आलं, 10-10 डाय म्हणजे 30 डाय आलेले. रॉयल्टी पोलला एक एक डाय गेला, म्हणजे इथं 27 डाय आपल्याला इन्कम येत असतं. पण आपण पुढचं घर खरेदी केलेलं नसतं. त्यामुळं काय होतं, पहिल्या घरात जे 3 व्यक्ती दिसतात त्याच्यातलं, हिरवे गोळे दिसतात त्याच्यातलं एकाच पेमेंट आपल्याला येतं 9 डाय.
आणि दोन व्यक्तीचे 9 दूने 18 डाय होल्ड होतात. 18 डायच्या घरात आपली एंट्री होती. आता या घरात जसं आपण आलो तसेच आपले जे दोन व्यक्ती लाल पहिल्याच घरातले तेच व्यक्ती आपल्या बरोबर शेवटपर्यंत येत असतात. आपली साथ सोडत नाही कारण ते आपल्या लिंकचे असतात. म्हणून सांगितलं जातं दोन व्यक्ती करा जेणेकरून ते आपल्याला लखपती करोडपती करतील आणि त्यांचे येणारे त्यांना करतील. मग आपले तेच दोन व्यक्ती रिसायकल होतील 18 डायच्या घरात येतील. आपले ते तीन व्यक्ती 4 व्यक्ती ते पण रिसायकल होतील 18 डायच्या घरात येतील. इथं आल्यावर पहिले दोन लाल गोळे दिसतात 18 डायच्या घरात ते आपल्याला जातील आणि तीन जे हिरवे गोळे दिसतात ते आपल्याला येणारे 6वा व्यक्ती येतो ते रिसायकल होतं. पुढचं घर घेतलेलं नसल्यामुळे आपल्या इथं किती 18 डाय मधले 18 डाय येणार आहेत. त्यातलं रॉयल्टी पोलला 10% जाणार आहे. म्हणजे 16.2 डाय आपल्या भेटलं जमा होतील. 16.2 आणि 16.2 हे होल्ड होतील आणि 32 डायचं घर ओपन होणार आहे आपलं. म्हणजे आपल्या इथं काय होतं आपण माणसं करणं चुकत नाही, प्लॅनिंग करणं चुकत नाही, जॉईनिंग करणं चुकत नाही, पण दोन माणसं आपले खर्च उरायले. मग ते खर्च नाही व्हावा, ते तिघांचं पेमेंट पूर्णतः आपल्याला मिळावा. म्हणून जर आपण कमीत कमी तिसरं चौथं पाचवं घर घेतलं तर त्याच्या पाठीमागचे सगळं घर हे आपल्या मालकीचे झालेले असतात. पहिल्या घरापासून आपल्याला तिन्ही व्यक्तीचं पेमेंट घेता येतं आणि म्हणून आपला पैसा जास्त प्रमाणात आपल्याकडे येतो. आपण पहिल्यापासून सुरुवात कर आणि पहिल्या घरातून जरी केलं 12व्या घरापर्यंत जास्त, पण हे पहिल्या सायकलला होल्डिंग आहे. दुसऱ्या परत सायकलला म्हणजे पहिल्या घरातून आपण दुसऱ्या घरात गेलो त्यावेळेस पुन्हा पहिल्या घरात जेव्हा व्यक्ती येतात ना त्यावेळेस ते होल्ड होत नाही. तिन्ही व्यक्तीचं पेमेंट हे आपल्याला येत असतं. म्हणजे आपल्या खिशाला जसं पडून तसं आपण करू. बिझनेस शेवटी ज्याला जसा पटेल तसा तो करू शकतो. पण मोठ्याने केला तर जास्त इन्कम घेता येईल. नेक्स्ट सर. आता समोर दिलंय 2x4 मॅट्रिक्स. वाय म्हणजे आपण आपल्याला एकच काम नियम दोन व्यक्ती करायचं. एक आणि दोन व्यक्ती केला. एक व्यक्तीकडून 3 आणि 4 व्यक्ती करून घेतला. दोन व्यक्तीकडून 5 आणि 6 व्यक्ती करून घेतला. त्या ठिकाणी 1 आणि 2चे पेमेंट आपल्या अपलाईनला जातं. 3 4 5 याचं पेमेंट आपल्याला येतं. 6वा व्यक्ती हा रिसायकल करतं हे घर. अपलाईन क्रॉसलाईन डाऊनलाईन हे पेमेंट कोणाला देऊ शकतं जसं घराची सिच्युएशन असेल तसं. आता ह्या घरामध्ये आपल्याला किती पेमेंट मिळतं तर आपल्याला पहिल्या लेवल मध्ये इन्कम येतं 10 डायच्या घरामध्ये 9 त्रिक 27 डाय. पैशाच्या याच्यात जर किंमत केली त्याची तर 2538 पर सायकल इन्कम येतं. एंट्री केली होती आपण 1040ने म्हणजे रॉयल्टी याला गेले आपले ते एक डाय. आपल्याला 9 डाय आलेले पण होते. म्हणजे जर विचार केला ना तर 9 त्रिक 27 डाय म्हणजे आपलं खूप मोठा इन्कम पहिल्याच घरात घेता येतो. इतका सोपा आणि साधा बिझनेस आहे. नेक्स्ट सर. आपके जेब में है पैसे लोग आपके जेब में है पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे. जब आप हो जाओगे कंगाल तो कोई नाही आएगा पूछने आपका. ही अवस्था आपली करून घ्यायची नसेल तर लवकरात लवकर पण या सिस्टीम मध्ये येऊन चांगल्या प्रकारे इन्कम घेण्याचा प्रयत्न करा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बॅक टू आनंद सर. थँक्यू. थँक्यू मॅडम. मित्रांनो, आपल्या ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक, लेडी सिंगम सौ सुशीला तुपे मॅडम यांनी जे आज आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे ते अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला समजून सांगितले आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जायचा. तर आशा करतो सर्वांना समजलं असेल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मॅडमचा खूप खूप धन्यवाद. यानंतर आपले ग्रेट अपलाईन मान्य श्याम मिंगळे सर यांना या मंचावर इन्व्हाइट करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. आज जे प्लॅन प्रेझेंटेशन झालंय मॅडम जबरदस्त, सुपर डुपर. म्हणजे छोट्याने पण सुरुवात करू शकतो बिझनेस मध्ये आपण, पण मोठ्या स्लॉटची जादू ही मोठी असते मित्रांनो. मोठ्या स्वरूपात जर पैसा कमवायचा असेल तर एक उदाहरण आहे आपल्यासमोर, ते म्हणजे तुपे सर, तुपे मॅडम. यांनी एका दिवसामध्ये 1 लाख रुपये कमवलाय आणि कोणताही बहाणा नाही मित्रांनो. माझ्याकडे पैसे नाही, काही काही तर 1,000 रुपयाचे सुद्धा पैसे नसतात. 1,000 रुपयाला सुद्धा सांगतो 4 दिवसांनी काढू आपण, म्हणजे विशेष आहे. आपण प्लॅन त्यासाठी दाखवतो त्याची परिस्थिती सुधारावं, आपले इंटेन्शन वेगळे असतं, पण त्या बिचाऱ्याकडं 1,000 पण नसतो. जर समजा 1,000 रुपये नाही तर आपण त्याला काहीच करू शकत नाही मित्रांनो, तो बिझनेस करू शकत नाही. तर असो, प्रत्येकाची परिस्थिती असते त्यानुसार तो करतो काम. तर आज जे नवीन अपडेट आलेले मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला की जे होल्ड कॉइन होते आपले HSC1, HSC2, HSC3, 8 पर्यंत हे जे कॉइन आहे याचे आपले रिलीज होणार आहे ते
समजा एखाद्याचे उदाहरणार्थ 5% होणार म्हणजे साधारणतः 100 कॉईन जर असेल, किती 100 ज्याच्याकडे कॉईन आहे त्याला पर डेच्या हिशोबाने जवळपास त्याला 0.16 कॉईन येतील. परत ऐकून घ्या, 0.16 कॉईन ज्याला भेटतील. हे जवळजवळ 20 महिने चालणार आहे. ही जी प्रोसेस तुमची 20 महिने चालणार आहे. त्यामुळे या अशा प्रकारे नवीन मेकॅनिझम आलेला आहे याचा. ट्रान्सफर, WDEX, एच होल्ड, SC आणि वेस्टिंग असं आलेले. याच्यानंतरच जे आहे पेज ते या टाईपचे आहेत. आपल्याला हे आपले टोटल कॉईन दिसतात इथं खाली जे दिसते 8. सगळ्यांचे जवळजवळ HSC 8 झालेले आहेत. कोणाचे पण HSC 1 नाही राहिले आता, सगळ्यांचे 8 मध्ये गेलेले. त्यामुळे उद्यापासून ते रिलीज होणार आहे. शक्यतो कोणी विकू नका, कारण त्याचा फार मोठ्या स्वरूपात पैसा येणार. कारण का तर TNX वरती तो 30 तारखेला साधारणतः हे मर्ज होणार. आपलं जे इन्कम येत होतं पूर्वी डायचं ते आता आपल्याला CS कॉईन थ्रू येणार. आज आपण प्लॅनिंग करतोय, म्हणजे उद्या आपण त्याची सेपरेट म्हणजे संध्याकाळची झूम मीटिंग स्पेशल घेऊ त्यासाठी, की प्रत्येकाला 1000 कॉईन करायचे मित्रांनो. म्हणजे ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी त्यांनी उद्या या झूम मीटिंगला उद्या उपस्थित राहणं गरजेचं आहे, की आपल्याला 1000 कॉईन करायचं. आपण 1000 कॉईनचं मिशन करू. 1 रुपया न घालता आपल्याला कॉईन कमवायचे. तर मग आपल्याला प्लॅनिंग करायला लागेल, कारण 90 दिवसाच्या आत हा प्लॅनिंग सक्सेस होणं गरजेचं आहे. हा वर्क होणं गरजेचं आहे, हा प्लॅन. कारण जर समजा 90 दिवसात जर आपण कमवले 1000 कॉईन तर कमवू शकतो, अदरवाईज नाही. कारण याच्यातून समजा ते 1000 रुपयाला 10,000 रुपयाला तरी कॉईन गेले 7-8 महिन्यात किंवा वर्षात 2 वर्षात गुणिले तुम्ही तुमचे 1000 कॉईन करा. 1 CR कमवायचे असेल तर त्या व्यक्तीने उद्या संध्याकाळची जी झूम मीटिंग आहे आपली 9:30ची त्याला बसणं गरजेचं आहे आणि प्लॅनिंग करायचंय. आपण त्याचे 50 झूम मीटिंग घेऊ शकतो. पर्सनली ते डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकतो की माझा प्लॅन घ्यायचा आहे, आपण करू शकतो. फक्त तुम्ही 1 पाऊल टाका, मी 100 पाऊल टाकायची आपली तयारी आहे. तर प्रत्येकाने आपले जे लीडर्स असतात त्यांना तुम्ही सांगायचं की मला याच्यात आपल्याला सहभाग घ्यायचा की 1000 कॉईन कमवायचे. 1 रुपया न घालता तुम्हाला 1000 कॉईन कसे कमवायचे आपण उद्या बघू आणि प्लॅनिंग करू. प्रत्येकाचा प्लॅनिंग हा त्याच्या पद्धतीने राहील. त्यामुळे आपण प्रत्येकाने उद्या ही झूम मीटिंग अटेंड करणं गरजेचं आहे. कारण आपलं मिशन 100 कॉईन 1000 कॉईन हे राहील. 1000 कॉईन हे जे लोक दिसतात